पण यात घटना अशी घडली की भातवडीची लढाई महाराज साहेबांनी जिंकली. जिंकलेले असताना दादांनो काही परतीचे काही लोक होते, त्यांचे सैनिक होते, हत्ती बित्ती घेऊन आले होते. आणि परतीची लढाई थांबवत असताना दादांनो महाराज साहेबांचे सख्खे बंधू शरीफजी राजे, शहाज शरीफची ही जोडी दादांनो अहमदनगरच्या पीर साहेबाला वचन मागून किंवा नवस बोलून जन्माला आलेली दोन्ही लेकरं, दोन्ही सख्खे भाऊ दादांनो माझे शरीफजी राजे त्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. काय वाटलं असेल महाराज साहेबांना? अरे एवढी मोठी लढाईचं नेतृत्व मी करतोय, लढाई पण जिंकली, पण माझा सख्खा भाऊ यामध्ये कामी आला. काय वाटलं असेल हो? डोळ्यात देखत शरीफजी राजे धारातीर्थी पडले. दादांनो शरीफजी राजे धारातीर्थी पडले हा अभिमानाचा क्षण होता खरं तर, कारण स्वराज्यासाठी कुठतरी कामी यायला हवं होतं. पण महाराज साहेबांना वाटत होतं, महाराज साहेब परकीय शत्रूतून काम करत होते, पण वाटायचं की एक ना एक दिवस माझं राज्य येईन, स्वराज्य येईन, आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायचं. पण महाराज साहेबांना दुःख याचं वाटलं की माझा भाऊ गेला, म्हणजे सुलतानशाही वाचवण्यासाठी भावाचं मरण यावं लागलं. ह्याच्या कुठंतरी वाईट वाटत होतं महाराज साहेबांना. आमच्या स्वराज्यासाठी अनेक जणांनी प्राणाची आहुती दिली, ती 70 मिळाली, पण दुसऱ्याच्या फौजेत आपलीच लोक दादांनो चाकरी करत होती.